हाय गाईज, हे आहेत 5 रुपीजचे कॉपर निकलचे 1992 पासूनचे 2004 पर्यंतचे कॉइन्स, ज्यांचं वजन 9 ग्राम आहे आणि साईज 23 mm आहे, जे की सर्क्युलर शेपमध्ये आहे. हे तब्बल 13 वर्ष छापले गेलेले कॉइन्स आहेत. 1992 ला याची सुरुवात झाली होती. त्यापासून 2004 पर्यंत हे कॉइन्स छापले गेले होते. आता या कॉइन्समध्ये 1992 हे सध्या स्केअर कॉइनमध्ये आलेले आहेत. हा जो कॉइन आहे 1992, त्याचे तिन्ही कॉइन्स स्केअर कॅटेगरीमध्ये आलेले आहेत. आपल्याकडे हा बॉम्बे मिंटचा कॉइन आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कलकत्ता आणि हैदराबाद हे दोन्ही कॉइन येतात. UNC कंडिशनला 1992 ची प्राइस आहे 100 रुपये. आणि त्यानंतर जे येतं ते 1993 बॉम्बे आणि कलकत्ता हे दोन्ही सुद्धा स्केअर्समध्ये गेलेले आहेत. आपल्याकडे इथे बॉम्बे दिसतोय. या कॉइनची किंमत लगभग बॉम्बेची 150 रुपये UNC कंडिशनला आणि कलकत्त्याची 100 रुपये UNC कंडिशनमध्ये आहे. तसेच 1994 हे 3 मिनिटद्वारे छापले गेले होते. याच्यातील बॉम्बे आणि कलकत्ता हे कॉमन आहेत. हैदराबाद स्केअरमध्ये आलेला आहे, जो की 100 रुपये किंमत आहे त्याची सध्या मार्केट प्राईसमध्ये UNC कंडिशनला. आणि आपल्याकडे हैदराबाद मिंटचाच कॉइन आहे. तुम्ही बघू शकत असाल 1994च्या खाली स्टार मिंट मार्क आहे, याचा अर्थ की हैदराबाद. अजूनपर्यंत याच्यामध्ये नोएडा जे आहे त्यांनी 1994ला हे कॉइन्स छापलेत की नाही हे डिफाईन झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे सध्याला आपण म्हणू शकतो की हे फक्त 3 मिनिटनेच छापलेले होते. आणि 3 मिनिटपैकी हैदराबाद हा स्केअरच्या कॅटेगरीमध्ये आलेला आहे आणि स्केअर असल्यामुळे त्याची किंमत वाढत चाललेली आहे. त्यानंतर येतो तो 1995. याच्यामध्ये 4 मिनिटने हा कॉइन छापला होता. हैदराबाद, कलकत्ता, बॉम्बे आणि नोएडा. याच्यातील नोएडा सगळ्यात स्केअर कॉइन म्हणून ओळखला जातो, ज्याची UNC मध्ये किंमत आहे 100 रुपये. बाकी तिन्ही कॉइन्स कॉमन आहेत, जे UNC मध्ये 50-50 रुपयेपर्यंत जातात. यानंतर 1996 मध्ये 4ही मिनिटने कॉइन्स छापले होते. त्याच्यातील हैदराबाद आणि नोएडा हे स्केअर कॉइन्स आहेत, जे की 100-100 रुपये UNC कंडिशनला आहेत. आणि बाकी दोन्ही कॉमन आहेत, बॉम्बे आणि कलकत्ता कॉमन आहे. हा आहे 1997चा हैदराबाद मिंटचा कॉइन. 1997 मध्ये बॉम्बे, कलकत्ता, हैदराबाद आणि नोएडा 4ही मिंटचे कॉइन्स स्केअर्समध्ये आलेले आहेत. त्यापैकी सगळ्यात महागडा कॉइन म्हणजे कलकत्ता. आपल्याकडे हैदराबाद आहे आणि कलकत्त्याची सगळ्यात जास्त किंमत आहे 300 रुपये. म्हणजे हा रेअर कंडिशनपर्यंत पोचायला वेळ लागणार नाही. जर कोणापाशी कलकत्ता मिंट असेल, कलकत्ता म्हणजे हे जे 1997च्या खाली स्टार दिलेलं आहे तिथं काहीसुद्धा चिन्ह नसतं, एकदम प्लेन. इथे कलकत्ताचा हा बघा 2003चा कलकत्ता आहे.
याच्या खाली एकही चिन्ह नाही. हा कॉइन कलकत्ता मिंटचा म्हणून ओळखतो आपण. असाच कॉइन 1997 मधला तुमच्यापाशी असेल तर जपून ठेवा. त्याची किंमत 300 रुपये झालेली आहे. 1998 मधले सगळे कॉइन्स जास्तीत जास्त किंमत 50 रुपयेपर्यंत जातात UNC कंडिशनला. आणि हे नॉर्मली कॉमन कॉइन्समध्येच मोजले गेलेत. 50 रुपये किंमत म्हणजे कॉमन कॉइन्समध्येच येत. स्केअर्समध्ये असेल तर तो कमीत कमी 100 रुपयेपर्यंत जाणार त्याची किंमत. परंतु याची सगळ्याची किंमत 50 रुपयाच्या आसपास ठेवलेली आहे. आपल्याकडे हा 1999चा नोएडा मिंटचा कॉइन आहे. नोएडा मिंट स्केअर कॅटेगरीमध्ये दाखवलेला आहे आणि बॉम्बे, कलकत्ता, हैदराबाद, नोएडा आणि मॉस्को या 5 जणांनी 1999 मध्ये कॉइन्स छापले होते. त्यामुळे 1999चे कॉइन्स नॉर्मली कॉमन कंडिशनमध्येच असतात. हा स्केअरमध्ये गेलेला आहे, परंतु याची किंमत 50 रुपये सध्याला डिफाईन झालेली आहे, तीही UNC कंडिशनमध्ये. याचा अर्थ की हा स्केअर कॉमन टू स्केअर या कॅटेगरीमध्ये येतो. 2000 साल सगळ्यात जास्त फेक व्हिडिओज या कॉइनवरती बनलेले आहेत. 2005 रुपीजचा कॉइन हा मॉस्को मिंटचा आहे. बघा खालती जे मिंट दिलेलं आहे, ना ते बॉम्बे, ना कलकत्ता, ना हैदराबाद, ना नोएडा, हे मॉस्को मिंट आहे. आणि 2000 मध्ये सगळेच कॉइन्स हे खूप प्रमाणामध्ये छापले गेले होते. तरी सुद्धा याच्यामधला नोएडा आणि बॉम्बे हा कॉमन टू स्केअर कॅटेगरीमध्ये गेलेला आहे आणि त्यांची किंमत सध्याला 50 रुपये UNC कंडिशनला चाललेली आहे. इथून पुढचे जे कॉइन्स आहेत 2003 पर्यंत, 2001, 2 आणि 3 हे जे कॉइन्स आहेत यांची किंमत जास्त वाढलेली नाही आहे. ते कॉमन ते स्केअर या कॅटेगरीमध्येच येतात. परंतु जो शेवटचा कॉइन आहे 2004चा कॉपर निकलने बनलेला 5 रुपीजचा कॉइन, जर तो तुमच्यापाशी हैदराबाद मिंटचा असेल तर त्याची किंमत जवळपास 5000 रुपये UNC कंडिशनला, व्हेरी फाईनला 700 रुपये आणि एक्स्ट्रा फाईन म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर 1000 रुपयेपर्यंत सुद्धा जाते. तसेच कलकत्ता मिंट जो आपण इथे ठेवलेला आहे, हा आहे कलकत्ता मिंट. या कलकत्ता मिंटची किंमत ही 300 रुपये UNC कंडिशनला. आपल्याकडे व्हेरीफाईड कंडिशनचा आहे. आणि बॉम्बे मिंट जो असतो त्याची किंमत 100 रुपये UNC कंडिशनला. आता तुम्ही म्हणाल UNC कंडिशनचे हे कॉइन्स आपल्याला मिळणार कसे? तर ही आता एक गोष्ट मला बोलावीशी वाटते की आपण 1992 पासूनचे 2004 पर्यंतचे UNC कंडिशन, मला एक सांगा, जर तुम्ही 1992 मध्ये कॉइन छापले असतील तर ते UNC राहणार आहेत का? आणि जर हे UNC मध्ये यांची प्राइस इतकी आहे तर हे जपून ठेवणारे ॲक्च्युली जपून ठेवलेच नसतील त्या टायमिंगला. हे खूप सारे लोक UNC करतात, परंतु हे UNC म्हणजे मला तरी घोळ वाटतो. आता हा बघा एक्स्ट्रा फाईन, हा 5 रुपीजचा कॉइन आहे.
एकदम चमकदार आहे, एकदम चमकदार. जर याला तुम्ही UNC म्हणू शकत असाल तर ठीक आहे बाबा, हा UNC मध्ये आहे असं मी मान्य करतो. परंतु एकदम UNC म्हणला म्हणजे त्याला टचही झालेलं नाही असा कॉइन मिळणं मुश्किल आहे. आता याच्यावरती बघा, हा नॉर्मल स्क्रॅच आहे म्हणजे हा युज्ड कॉइन आहे. इथे नॉर्मल स्क्रॅच आहे, परंतु हा एकदम शायनी कॉइन आहे. अशा कॉइनची जर किंमत तुम्ही UNC कंडिशनला म्हणत असाल तर ठीक आहे, परंतु तुम्ही फक्त UNC या बेसवरती तुम्ही कॉइन साठवत असाल तर ॲक्च्युली UNC आपल्याला मिळणं अशक्य आहे. कारण आपण जे कॉइन्स मिळवतो ते नॉर्मल चलनातून मिळवतो आणि UNC साठी तुम्हाला स्पेसिफिक रिझर्व्ह बँकेशी किंवा कुठल्या तरी अशा संस्थेशी किंवा अशा कुठल्या तरी बँकेशी डील करावं लागेल की जिथे तुम्हाला तेच कॉइन्स भेटतील UNC मध्ये, जे बाहेर कधीच काढले गेले नाहीत आणि असं होणं शक्य नाही. आता हे 1992 ते 2004 पर्यंतचे बनलेले कॉइन्स आपल्याकडे जर असतील तर व्यवस्थित सांभाळून ठेवा. आज नाही उद्या या कॉइन्सची किंमत खूप वाढते आणि या मेटलची किंमत सुद्धा खूप वाढलेली आहे. हे कॉइन्स जे तुम्हाला कॉमन चलनातून मिळतात हे 2004 पासून बंद झालेले आहेत. म्हणजे आज जवळपास त्याला 22 वर्ष झाली. आज 2026 चालू आहे. त्यावेळी याची किंमत वाढली होती. 1992 पासून ते 2004 पर्यंत सरकारने यांना छापलं, परंतु त्याच्यानंतर त्याची किंमत वाढली, व्हॅल्यू वाढली म्हणून यांची छपाई कमी करण्यात आली. त्यामुळेच या कॉइन्सचे आता म्हणजे हे कॉइन्स जास्त पाहायला भेटत नाहीत आणि आता हे स्केअर कॉइन्समध्ये जायला लागले, स्केअर कॅटेगरीमध्ये. साईनाथ रेडप्पा यांनी लिहिलेल्या बुकमधील ते रेट्स जे मी आत्ताच सांगितले होते, तरीही तुम्हाला कन्फर्मेशनसाठी की मी काहीही वेगळं बोलत नाही आहे, जे काही रिअल फॅक्ट्स आहेत की याचे रेट एवढे आहेत, त्याचे रेट तेवढे आहेत, ते मी तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी फक्त हे दाखवतोय. तुम्हाला माझ्या बोललेल्या गोष्टींवरती जर भरोसा नसेल की हे कॉइन्स इतके महाग झालेत तर तुम्ही ही गोष्ट बघा. हे आहे साईनाथ रेडप्पा यांचे बुक, इंडियन कॉइनेजचे, रिपब्लिक इंडिया. इथे तुम्हाला सगळ्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत. UNC कंडिशनमध्ये आणि एक्स्ट्रा फाईनमध्ये त्यांचे रेट्ससुद्धा आहेत. आज हा व्हिडिओ फक्त आणि फक्त 5 रुपीजच्या कॉपर निकलच्या कॉइन्ससाठी बनवला गेला आहे. प्रत्येकाची व्हॅल्यू वेगवेगळी आहे. तुम्हाला बघायला मिळाली ही व्हॅल्यू जी आहे ती आज 100 रुपये, 50 रुपये किंवा 30 रुपये सुद्धा आहे, परंतु ही येणाऱ्या काळामध्ये याची व्हॅल्यू खूप वाढेल. त्यामुळे असे कॉइन्स जर असतील तुमच्याकडे तर ते सांभाळून ठेवा आणि आपल्या पेजला फॉलो नक्की करा.